पुढच्या बातमीकडे सांगली लोकसभा निवडणुकीसाठीचा अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागून राहिले। विशाल पाटील आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार की मग अपक्ष निवडणूक लढवणार याकडे काँग्रेससह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, सांगली लोकसभेची जागा सध्या चांगलीच गाजते कारण या ठिकाणी विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मात्र आज ते आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार की कायम ठेवणार या संदर्भात अधिक लक्ष लागलंय। सागर, नक्कीच खरं तर आज सांगलीमधनं सगळ्यात मोठी घडामोड होणार आहे। खरं तर अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले विशाल पाटील हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का हा प्रश्नचिन्ह कायम आहे। अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख आहे। विशाल पाटील हे काँग्रेसमधनं येतात आणि काँग्रेसमधनंच आता बंडखोरी झाली आहे, परंतु आज उमेदवारी अर्ज मागे नाही घेतला जर विशाल पाटलांनी तर खरंच काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली असं समजण्यात येणार। परंतु महाविकास आघाडीकडनं चंद्रहार पाटील हे ठाकरे गटाचे सांगली लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार आहे आणि त्यांना पाठिंबा द्या अशी सातत्याने एक वक्तव्य जे आहे ते ठाकरे गटातून अर्थात अनेक ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे। संजय राऊत यांनी देखील गेल्या काही दिवसांपूर्वी सांगली संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केलेला होता चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी। त्यावेळेस देखील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले विक्रम सावंत आणि इतर बाकीचे नेते देखील या संपूर्ण बैठकीमध्ये हजर होते आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की काँग्रेस चंद्रहार पाटलांच्या संपूर्ण निवडणुकीचा प्रचार करण्याकरता उतरणार आहे। परंतु विशाल पाटील हे देखील काँग्रेसकडनं सांगली लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील आहेत, त्यामुळे माझ्या संपूर्ण घराण्याला एक वारसा आहे, त्यामुळे मला देखील माझ्या वारसांसारखं निवडणूक लढायची आणि एक माझं कर्तृत्व दाखवायचं असं सातत्याने विशाल पाटील हे म्हणत होते आणि विशाल पाटलांची इच्छा होती की संपूर्ण निवडणूक लढायची। परंतु सांगलीची जागा ही महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाकडे गेल्यामुळे विशाल पाटील हे नाराज होते, त्यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे, त्यामुळे आज ते आपला अर्ज मागे घेणार। विशाल पाटील आपला उमेदवारी अर्ज